नमस्कार सहकाऱ्यांनो, मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के. ई ऑफिस प्रणालीमध्ये टिप्पणीवर किंवा पत्रावर सही करण्यासाठी आपणाला ई सिग्नेचर किंवा ई साईनची आवश्यकता असते. या ठिकाणी आपण आपली ई साईन कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन करायचे आहे हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण स्क्रीनच्या डाव्या बाजूला ई फाईल लिहिलेला आहे त्यावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर या पद्धतीची वेब पेज ओपन होईल. त्यामध्ये डाव्या वरच्या कोपऱ्यात 3 आडव्या लाईन आहेत त्यावर क्लिक करणार आहोत आणि या पद्धतीने आपण जर बघितलं तर सगळ्यात खाली आपल्याला ॲडमिन असं एक ऑप्शन आहे, त्याच्यावर सेटिंग आहे आणि सेटिंगच्या वर रजिस्टर फॉर सायनिंग आहे त्यावर क्लिक करणार आहोत आणि त्यामध्ये 3 ऑप्शन आहेत त्यापैकी ई साइन रजिस्ट्रेशनवर क्लिक करणार आहोत आणि केल्यानंतर उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात रजिस्टर ई साइन असं ऑरेंज कलरमध्ये लिहून आलंय त्यावर क्लिक करणार आहोत आणि अशा पद्धतीची एक विंडो ओपन झालेली आहे. त्यामध्ये आपण दोन्ही बॉक्स चेक बॉक्सवर क्लिक करून ते ॲक्सेप्ट करणार आहोत. 2 चेक बॉक्स आहेत आपण खाली बघतोय, दोन्ही चेक बॉक्सवर ॲक्सेप्ट करणार आहोत आणि ओके करणार आहोत. ओके केल्यानंतर या पद्धतीनं एक विंडो ओपन होती. यात आपला आधार क्रमांक आपण टाकायचा आहे. आणि गेट OTP वर गेट OTP करणार आहोत आणि आता एक OTP आपल्याला प्राप्त झालेला असेल, तो OTP आपण या स्क्रीनमध्ये टाकणार आहोत. आणि सबमिट यावर क्लिक करणार आहोत. सबमिट क्लिक केल्यानंतर ई साइन रजिस्टर्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर आपण उजव्या बाजूला बघणार आहोत आय बटन आहे त्यावर क्लिक करायचं आपल्याला आणि चेक करायचे की आपले जे डिटेल्स आहेत ते बरोबर आहेत का. ठीक आहे आणि क्लोज करा. या पद्धतीनं आपली ई साइन रजिस्टर होती आहे. त्यासाठी आपण रजिस्टर फॉर ई साइन मध्ये गेलो आणि त्यानंतर आपले आधार डिटेल्स टाकले आणि आपलं ई साइन रजिस्टर केलेलं आहे. धन्यवाद.